की तुम्ही टॅक्सेशन करीत आहात एक पिळीत आहात त्या मनशाक आणि बिल्डर आपल्याचे घेना बिल्डर काडटा कॉमन मॅनाचेर घालता. सो वॉट यू विल डू टू रिलीव हिम? दिस इज माय सप्लिमेंटरी टू JERC नॉर्मा प्रमाणे आमकां ते 60च्या वयर गेल्या उपरांत आमकां ते तेंच्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक जाय हो कायदो त्याच्या प्रमाणे आमी घालता. आनी प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना आमचे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक त्यांनी जो पेमेंट करपाक जाय तो पर्टिक्युलर त्या बिल्डराक येता. कारण सर्वसाधारणाचे कनेक्शन आसले ते 3 ते 4 kVचे आसता. हांगा फ्लॅट ओनर म्हणजे बिल्डिंग्स न्यू प्रोजेक्ट येयले की डेफिनेटली तो 60च्या वयर गेलो की इन्फ्रास्ट्रक्चर हो तेंच्यांनी रेडी करचो पडटा आनी करपाक जाय. हे नॉर्म्स आहा म्हणून तांकां ते शेवटी बिल्डर कंज्युमराचेर म्हणजे त्याच्या फ्लॅट ओनराचेर तो घालतलोच. ताका दुसरो उपाय कितें? स्पीकर सर म्हाका दिसता म्हजो जो मुद्दो आहा की इन्फ्रास्ट्रक्चराच्या नांवान सरकार मल्टिपल टॅक्सेशनां करता. एक इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स म्हणून तूं पयलीं परमिशन दितना घेता, मागीर तूं इलेक्ट्रिसिटी ड्युटी म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर घेता, मागीर तें ताका घालपाक लायता. तूं घेवन तूं घालना, तूं ताकाच घालूंक लायता. ट्रान्सफॉर्मर तूं घाल म्हणटा तेंय तूं कायदो सांगता. आतां तुका फुडें सांगता हांव. ट्रान्सफॉर्मर बिल्डर घालता. ट्रान्सफॉर्मर बिल्डर घालतकर आतां मडगांवान कितल्योच केसी म्हज्या म्हऱ्यान आयिल्ल्यो आहा जंय ट्रान्सफॉर्मर फेल जाता, जंय तुजो अंडरग्रावंड केबल फेल जाता. थंय बी तुजें डिव्हिजन सांगता की आमचे कडेन केबल ना ते तुमी पळोवपाचें म्हणून. मागीर तूं टॅक्सेशन करता कित्याक? यू आर चार्जिंग द कस्टमर ऑर द बिल्डर एंड द बिल्डर ट्रान्सफर्स इट टू द कंज्युमर एंड यू आर गिविंग नो सर्विसीस. म्हजो प्रॉब्लेम आहा तो. स्पीकर सर एक खोलायेन विचार करपाची गरज आहा की हाजेर अशें जाता की तुमकां टॅक्स मेळटा, तुमकां रेव्हेन्यू येवपाक जाय म्हणून तुमी करीत आहात चार्जिंग, पूण तुमी यू आर नॉट गिविंग द सर्विसीस टू द पीपल. ट्रान्सफॉर्मर फेल जालो जाल्यार म्हाका दिसता डिपार्टमेंट प्रोवायड करता. कारण ट्रान्सफॉर्मर एक फावटी घातलो की ती प्रॉपर्टी डिपार्टमेंटाक जाली. पूण प्रिमायसिसा भितर म्हणजे त्याच्या कॅम्पसा भितर जर केबल फेल जालो दॅट इज अगेन हीज रिस्पॉन्सिबिलिटी. स्पीकर सर आमचे मडगांवां हांवें कितलेच केसी अश्यो आयकल्ल्यो आहा आनी जाय जाल्यार तुका हांव त्यो केसी हाडून दाखयता. वेरीन द ट्रान्सफॉर्मर एंड द केबल फेल जाले जाल्यार तुमचे कडेन केबल रिपेर करपाक ना, तूं बिल्डराचेरूच घालतात. पण आतां तुका आनी एक फुडें सांगता. तूं म्हणटा ट्रान्सफॉर्मर घालतकर स्पीकर सर तो एसेट सरकाराचो जाता. हय मरे तुवें 3 वर्सां जालीं तुमचे अकाउंट्स कंप्लीट जावंक ना. सो तुमचो एसेट कितें आहा तो तुमकां खबर आहा? हॅज द डिपार्टमेंट गॉट एसेट की बाबा हो ट्रान्सफॉर्मर आमचो, हें कितें, हें तुमचे 3 वर्सां कंप्लीट जावंक ना, म्हजे कडेन रिकॉर्ड आहा. सो हाऊ डू यू एसर्टेन युअर एसेट्स? यू आर ओनली चार्जिंग पीपल, यू आर कलेक्टिंग मनी, दॅट्स ऑल. नथिंग इज हॅपनिंग. सर्विसीस दिनात तुमी. हाजेर विचार करचो. म्हाका दिसता हाजेर तूं हाफ एन आवर डिस्कशन घे. लेट अस शो अवर कमिटमेंट टू द कॉमन मॅन. द कॉमन मॅन हू स्टेज इन द फ्लॅट. Your perception is wrong that the common man is not staying in the flat. In the cities, the common man is staying in the flat. The rich man stays in the house. The common man is the person staying in the flat. म्हणून आम्ही अफोर्डेबल हाऊसिंगाचे कन्सेप्ट उलयता. तुझी हाऊसिंग पॉलिसी आहा की आम्ही घरां बांदून दितले म्हणून. ती घरां न्ही, ती फ्लॅटूच आसतले ते हाऊसिंग बोर्डाची. मागीर विजयान जशें म्हणलां इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स चार्ज जाता, ईडी चार्ज जाता, फॅसिलिटीजूय मेळना, क्वॉलिटी ऑफ पॉवर जाय तसो अजून पर्यंत जायना. म्हाका प्रश्न विचारपाक जाय ऑनरेबल मिनिस्टराक. तुमी जेन्ना हो तुमचो मनी वॉज अनस्पेंड एवरी इयर, म्हणजे जवळ जवळ आज पर्यंत तुमी 400 कोटी अनस्पेंड दाखयतात. तातूंत तुमी वॉट आर द रिजन ऑफ इन्क्रिजींग? एक वाटेन तुमी इन्व्हेस्टरांक हाडूंक सोदतात, इंडस्ट्रीज वाडोवंक सोदता, तुमी तांची ड्युटी वाडयता. नायदर आर इंडस्ट्रीज गेटिंग एनी बेनिफीट, neither are residential areas getting any benefit. आणि डिपार्टमेंटान जो मनीस वता ताका एकूच रिप्लाय मेळटा आमचे कडेन लोड ना म्हणून. सो तुमचे सगळे सेक्शन आसा ओनली टू चार्ज द कॉमन मॅन काय ऑल्सो प्रोवायड? कित्याक ना तुम्ही वाडयल्या कित्याक? हे रेट वाडोवपाचो मुद्दो कित्याक आशिल्लो वेन यू ऑलरेडी हॅड मनी इन युअर बॅलन्स? ईडी फंड्स हांव तुमकां एक्सप्लेनेशन पयलींच दिलां की अबाउट 500 CRांसून 200 CRाचें काम ऑलरेडी कंप्लीट जाला आनी अबाउट 600 आसून एक 400 CRाचें काम आमचे म्हणजे ऑलरेडी हेचेर आहा. तुमकां उत्तर दिला तेतून सुद्दां तुमकां क्लियर दिल्लें आहा की 400 CRाचें काम ऑलमोस्ट जावपाचें वाटेर. वाडयलो कित्याक? तुवें वाडयलो कित्याक? अजून पर्यंत वाडयल्ली 5 वर्सां 2008च्यान आतां पर्यंत तुवें वाडयलो न्ही. फॅसिलिटी काय खंयच जावना. विच यूल एडमीट युअर डिपार्टमेंट डज नॉट बीन एबल टू गिव क्वॉलिटी पॉवर. वी आर नॉट एबल टू गेट अ रिक्वायर्ड वोल्टेज. पयरूय आमी उलयल्या. तुवें JERCचें सांगलां, आमी परत पळोवया. बरी गोष्ट. ईडी तुवें जो वाडयलो वॉज टू प्रोवायड इन्फ्रास्ट्रक्चर इन ऑल एरियाज. तेवटेन इन्फ्रास्ट्रक्चर वाडलो
तांणी सांगली फॅसिलिटीज ती काय दिवना. आता डिपार्टमेंट फुडें आनी एक स्टेप वता आनी म्हणटा आमच्या कडेन लोडूय ना म्हणून. इन दीस टायप ऑफ सर्कमस्टन्सीस तुम्ही ईडी कित्याक वाडयला? म्हाका दिसता ईडी वाडयल्लो आहा आमी तो व्हडलेशे डिफरन्स काय ना. तूं इयर वायज आमी वाडयल्ले तुमकां ते टेबल दिला पळय तेचेर क्लियर दिला की ईडी वाडयला एक नॉमिनल हेतून वाडयल्लो. तुम्ही एश्युरन्स फक्त दिया की तुम्ही फॅसिलिटीज विदीन दीस टायम बाउंड हाजेर लक्ष घालून दितले म्हणून. कित्याक गिव्ह अस द फॅसिलिटीज फॉर वॉट युअर चार्जिंग. अदरवायज टेक बॅक द स्पीकर सर रेट. मल्टिपल टॅक्सेशन जाता हे सरकार मान्य करता. मल्टिपल टॅक्सेशन एक मल्टिपल टॅक्सेशन जाता मान्य करता काय ना? बसा एश्युरन्स फक्त दी तू ईडी विचार करता ऑर यू मल्टिपल टॅक्सेशन जाता हे. सर सिद्धार्थ कोंकणकर नेक्स्ट वन हांव मंत्र्याच्या नोटीसेक हाडपाक सोदतां की 2001 जेन्ना बीजेपीचें सरकार आशिल्लें तेन्ना 2 पैसे ईडी आशिल्लो. 2008 होच 2900% वाडून 58 पैसे केलो इंडस्ट्रियल कंज्युमरांक आनी 900% वाडून डॉमेस्टीक कंज्युमरांक 18 पैसे केलो. काँग्रेसीच्या टायमार म्हाका दिसता पयलींच आमी डिबेट केल्ली आमचेर येताले आमी वाडयले म्हाका दिसता 900% आनी 2900% वाडयल्या. हाजेर कितें रिव्हिजन जातलें? स्पीकर सर म्हाका दिसता तेचे एश्युरन्स हांव तांकां कांय दिवंक शकना. पूण वाडयला आनी जो ईडी फंड कलेक्ट जाता तो आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर वापरता हेचो प्रूफ हांगा फायलींनी आसा आनी आमी वापरता. चालू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा वापरता जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स कित्याक चार्ज करता? विजय बाब बसात. ना अरे बसा म्हळ्यार म्हाका उत्तरूच मेळना हांगा. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्सूय चार्ज थंय घालता तूं मागीर कितें? स्पीकर सर ह्या हावजान आदी एश्युरन्स आमकां दिल्ले एक्स चीफ मिनिस्टरान जेन्ना इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स कलेक्ट करता एट टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट ऑर PDA तो फूल इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स कलेक्ट करता. म्हणजे एक जर तर कोण बिल्डींग बांदता जाल्यार तो अबाउट 30-40 लॅक्स फारीक करता. अराउंड 50 लॅक्स जाता, कोणाचे 80 लॅक्स जाता, कोणाचे 1 crore जाता. So this is the infrastructure tax paid in advance to put electric cable and transformer. वो हांवें हावजान गेल्या फावटी एश्युरन्स घेतलेले एक्स चीफ मिनिस्टराचे की आमकां ट्रान्सफॉर्मर आनी केबल प्रोवायड करतलो. म्हाका ऑनरेबल मिनिस्टराक इतलें दिसारपाक जाय की हे केन्नासून स्टार्ट जातले पळय ते. कित्याक म्हाका सांगलेलें लास्ट 6 months बॅक की हे स्टार्ट जावपाचें आहा म्हणून आनी आमी चवकशी केल्ली आनी सर्क्युलर येवपाकूय आहलो. पूण हो आयज बसून कित्याक येवंक ना डिपार्टमेंटाक सर्क्युलर आनी केन्ना येतलो की आमी जे हे आसता जे बिल्डर आहा जे हॉटेलियर आहा जे एडवान्सान इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स फारीक करता तांकां मागीर आनी ही फॅसिलिटी डायरेक्ट गव्हर्नमेंट घालून दितलो म्हणून हे एश्युरन्स आमकां दिल्लें. म्हाका मंत्र्यान हेचेर सांगचें की केन्ना बसून हो सर्क्युलर तूं एका डिपार्टमेंटाक धाडटलो पळय तो. इन्फ्रास्ट्रक्चर जो कलेक्ट करता त्याच्या अगेन्स्ट तूं म्हणटा की म्हाका समजूंक ना तुवें. फूल इन्फ्रास्ट्रक्चर आमी फारीक करता इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स. स्पीकर सर जेन्ना ही बिल्डींग हे जे हॉटेल आसूं ऑर एक बिल्डींग आसूं जेन्ना एप्रुवल जाता तेन्ना आमी फूल इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स फारीक करता. कोणूय आसूं बिल्डर आसूं हॉटेलियर आसूं कोणूय सामान्य मनीस आसूं तो फूल इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स फारीक करता. आणि ते इट रन्स into lakhs of rupees, it runs even into 1 crore or even 2 crores. So infrastructure tax पयलोच फारीक जाता. तेन्ना एक्स चीफ मिनिस्टरान एश्युरन्स दिल्ले एट द टायम वेन युअर बिल्डिंग इज रेडी वी विल प्रोवायड यू फ्री इन्फ्रास्ट्रक्चर. हो जो ट्रान्सफॉर्मर जो आहा तो आमी घालून दितले तुका. त्या खातीर आमी तुजे पयलेच पयशे घेतलेले आहा केबलाक आनी ट्रान्सफॉर्मराक ऑर वॉटर सप्लाय पायपलायनींग. म्हाका तो सर्क्युलर येवपाक आसलो पूण तो आयज बसून येवंक ना. हांव मिनिस्टराक इतले दिसारूंक सोदता हो सर्क्युलर केन्ना येतलो की बाबा जेन्ना एकदां इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स भरता तेन्ना अनेकदां कंज्युमराक ऑर जो बिल्डर आहा ऑर हॉटेलियर आहा ऑर एनीबडी हू हॅज एप्लायड फॉर हिज बिल्डिंग वाय यू शूड पे अगेन. तेच जाय म्हाका. स्पीकर सर ह्या विशयाचेर हांव पळयतां डिपार्टमेंटा कडेन उलयतां आनी जे इन्शुरन्स प्रश्न क्रमांक 3 सर्क्युलर येवपाक आसलो तो दिल्ले आमकां ह्या हावजान. स्पीकर सर अशा पद्दतीन क्वेश्चनाची चर्चा चल्ल्या जणू कितें सरकार लायटीची बिलां वाडयत आसा हो टॅक्स तो टॅक्स करून. स्पीकर सर मागीर स्पर्धा चल्ल्या तुमच्या काळान जाल्या का आमच्या काळान जाल्या हातूनय म्हाका दिसता कोणाच्या काळान जरी जाले तरी ह्या सभागृहांतल्या सदस्यांनी आणि गोंयकारांनी लक्षांत घेवचें
की आमचे लायटीची बिलां जे टॅक्स घालून बीन सुद्दां जी येतात आणि जे आमचे दर आसात हे देशांत सगळेच कमी आसात. स्पीकर सर, ताच्याय फुडें वचून सांगता हांव, ज्या राज्यांनी पावर तयार जाता ताच्या पेक्षाय कमी आसा. केन्ना आदल्या मुख्यमंत्र्यान मातसो बस, आदल्या मुख्यमंत्र्यान केन्ना एश्युरन्स दिल्लो हांव नखो. तो जर दिल्लो आसत जाल्यार हांव परतावून पळयतां. पूण भितर सर्क्युलर कितें काडपाचें आसात कितें जाल्यार आवश्यक आसा जाल्यार काडटले आमी. पूण अरे आतां मदीं आनी तुमी स्पीकर सर, पण कोणी तरी म्हणजे फाटल्या मुख्यमंत्र्यान कसलें आश्वासन दिल्लें, हांगा कोणी तरी सांगलें म्हणून तें आश्वासन दिलें अशें जावचें ना. वी विल हॅव टू व्हेरीफाय इट. आणि जर दिल्लें आसत आश्वासन जाल्यार गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. वी विल अबाइड टू इट. थँक यू स्पीकर सर. Speaker sir, I may be permitted to ask question number 3. उत्तर कंप्युटर दिल्ले म्हणून. स्पीकर सर, प्रश्न जालो गोंयांत कितले प्लेग्राउंड डेव्हलप केले लास्ट 3.5 वर्सान. लिस्ट दिलां एनेक्शरान. त्याच बरोबर खंयच्या कॉन्ट्रॅक्टरान पार्टिसिपेट केले ते काम करपाक, कितल्यांक टेंडर जाले ते, आनी अजून पर्यंत कितले पयशे दिले. एनेक्शरान एट सिरियल नंबर 6 बिचोलीचो एक ग्राउंड 54,93,405.20 इतल्याक दिल्ले, पूण ताका 59.29 इतले पेमेंट केले. हे पयशे चड पे केले ते कित्याक केले ते सभागृहाक सांगचे. स्पीकर सर, की एके वेळाचेर कितें जाता की कामां जी आमी जी करतात की ताची रिक्वायरमेंट गरज जी आसा एक कामाची ती त्या नुसार एखादो आमदार तो थंय आपल्याक हें काम करपाक जाय तें काम करपाक ते थोड्यो ज्यो गजाली सांगतात आनी त्यानुसार तांच्या रिक्वेस्टानुसार केल्ले आसा आनी त्यामुळे हे पयशे वाडलेले आसा. स्पीकर सर, कोइन्सिडेंटली जे लिस्ट पळय मागला खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन काम केलां तातूंत कोइन्सिडेंटली 21 कॉन्स्टिट्युएन्सीन काम केल्लें दिसता. खरें म्हणजे सरकाराचें अभिनंदनूय करपा जाय. 56 crores सांतंद्री म्हणजे बांबोली स्टेडियम केलो, 40 crores फातोर्डा स्टेडियम केलो, लुसिफोनिया लागून केल्लो. पण बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कित्याक दिसना आनी स्पेशली फोंडा कॉन्स्टिट्युएन्सीन कित्याक दिसना हे मंत्री सांगतले. स्पीकर सर, तशें पळयलें जायत ग्राउंडाची मागणी ही सगळ्यांची, प्रत्येक पंचायती एक ग्राउंड आसचो अशी सगळ्या आमदारांची मागणी आसता. पण तश्यो सगळ्योच मागण्यो एकाच बरोबर त्यो पुराय करप शक्य ना. आनी तातूंत आमकां की आदी लुसोफोनिया गेमीच्या निमित्तांतल्यान जे कांय इन्फ्रास्ट्रक्चर उबें करपाचें एक चॅलेंज आमचे समोर आशिल्लें की तें आमी पुराय केल्लें आसा. तें करता आसतना बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीक आमी खंय दुर्लक्ष केलें अशांतले भाग ना. पण त्यामुळे म्हाका दिसता की एखादी गजाल आमकां पळयात की हांव निदर्शन काडून दिता की धारबांदोडे की आमचे भाग आसूं जर जायत सावर्डे कॉन्स्टिट्युएन्सी की आज पर्यंत स्वातंत्र्य जाल्ल्याक म्हाका दिसता की एकय ग्राउंड नासलो. पयले ग्राउंड जो आसा आमी दिल्लो आसा. अशा तरेचे रिक्वायरमेंट पळोवन त्या भागांक जे कांय ग्राउंड दिवपाक जाय, जे लुसोफोनिया गेम किंवा नॅशनल गेम करता आसतनाच प्रायोरिटी सगळ्या भागांक दिल्ली आसा. आता तुमी जी म्हणणी आसा ती मागण्यो आसा रास्त आसा. तुम्ही तुमच्या भागांक तुम्ही एकय ग्राउंड आमी केलो ना हें मान्य आसा. पण त्या दृश्टिकोनान सुद्दां सरकारान आमी पावल उखल्लेलें आसा. जो फोंडेचो जो ग्राउंड जो आसा इंडोर स्टेडियम आसा तो एक रिफर्बिश करून नॅशनल गेमीक एक बरो इतलो जेणे करून फोंड्यांत एक्टिविटी जावची. त्यामुळे जवळजवळ 15 कोटी रुपया खर्च करून आमी तो इंडोर जो आसा रिफर्बिश करपाचें काम आमी हातांत घेतलें आसा. दुसरी अत्यंत म्हत्वाची गोष्ट